तुम्ही YouTube ओपन केलं किंवा कोणतंही सोशल मीडिया ॲप्लिकेशन ओपन केलं किंवा एखादी बातमी पाहत असताल, तर तुम्हाला धुरंधर या चित्रपटाशी निगडीत बातमी सापडेल किंवा त्याचा तुमच्यासमोर व्हिडिओ येईल. अक्षय खन्नाचं कामाचं कौतुक असेल किंवा त्याच्या कमबॅकची कहाणी असेल. अक्षय खन्ना आणि धुरंधर मात्र सध्या चर्चेत आहे. पाकिस्तानमधील कराची येथील न्यायालयामध्ये भारतीय चित्रपट धुरंधर विरोधामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. यात आरोप करण्यात आलेला आहे की चित्रपट पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांच्या छायाचित्राचा म्हणजेच पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या झेंड्याचा आणि पक्षाच्या रॅलीचा फुटेज परवानगीशिवाय दाखवण्यात आलेला आहे. त्याची परवानगी घेण्यात आलेली नाही. याचसोबत चित्रपटात पाकिस्तान पीपल्स पार्टी दहशतवाद्यांचे समर्थन करणारा पक्ष म्हणून दाखवल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे. ही याचिका पाकिस्तान पीपल्स पार्टीचे कार्यकर्ते मोहम्मद आमिर यांनी कराचीच्या डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टामध्ये दाखल केलेली आहे. याचिकेत मागणी करण्यात आलेली आहे की चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि चित्रपटाचा प्रचार व निर्मितीशी संबंधित इतर लोकांवर FIR दाखल करण्यात यावी. याचिकेत चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य घर, निर्माते लोकेश घर आणि ज्योती किशोर देशपांडे यांची नावे समाविष्ट करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त त्याने अभिनेते रणवीर सिंग, संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, माधवन, सारा अर्जुन आणि अशा व इतर अनेक अभिनेत्यांवर देखील आरोप केलेला आहे. या याचिकेत आरोप करण्यात आलेला आहे की चित्रपटाची प्रतिमा खराब झाली आहे. याचिकाकर्त्यांच्या मते चित्रपटाच्या अधिकृत ट्रेलरमध्ये बेनजीर भुट्टो यांची प्रतिमा आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीशी संबंधित दृश्य कायदेशीर परवानगीशिवाय दाखवण्यात आलेली आहेत. याचिकेत असंही म्हटलं गेलं आहे की पाकिस्तान पीपल्स पार्टी दहशतवाद्यांना सहानुभूती देणारी म्हणून चित्रपटामध्ये दाखवण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्याकडून करण्यात आलेला आहे. कराचीच्या लियारी परिसराचे वर्णन दहशतवादी युद्धक्षेत्र म्हणून देखील करण्यात आल्याचं याचिकाकर्त्यांनी आरोप केलेला आहे. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की बदनामीकारक, दिशाभूल करणारे आणि पाकिस्तानच्या प्रतिमेला हानी पोहोचवणारे आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे याचिकाकर्त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. मोहम्मद आमिर यांनी सांगितलं की हा चित्रपट पाकिस्तान पीपल्स आणि त्यांचे नेते, समर्थक यांच्या विरुद्ध द्वेष, अपमान आणि द्वेष पसरवत आहे. पाकिस्तानचे दंड संहितेच्या काही कलमांचं यामुळे उल्लंघन झालेलं आहे आणि ही कलमे बदनामी, गुन्हेगारी आणि दंगल भडकवणे आणि वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे याशी संबंधित आहेत. याचिकाकर्त्याने असंही म्हटलं आहे की त्यांनी यापूर्वी दशरथ शान पोलीस स्टेशनच्या SHO कडे देखील लेखी तक्रार दाखल केली होती, परंतु पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली नाही. त्यामुळेच त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. काहीही असो, धुरंधर आणि अक्षय खन्नाची चर्चा मात्र पाकिस्तानमध्ये देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आमच्या या YouTubeच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि याबद्दल तुम्हाला आणखीन काही माहिती असेल तर ते आवर्जून लिहा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.